मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगोदरच कोर्टातील काही महत्त्वाच्या शब्दांचे अर्थ सांगणारे 3 व्हिडिओज उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या तिन्ही व्हिडिओची लिंक देत आहे. परंतु आजचा व्हिडिओ हा थोडासा वेगळा आणि उदाहरणासहित अपलोड करणार आहोत. अनेकांना निश्चितच या सर्व शब्दांचे अर्थ माहीतच असतील. आजच्या व्हिडिओमध्ये जे शब्द आपण पाहणार आहोत ते शब्द आपण कोर्टामध्ये दाखल करत असलेल्या केसचे नाव असते. तेव्हा जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओ सुरू करूयात. तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण RCS, SCS, RCA, MCA, सिव्हिल MA आणि क्रिमिनल MA इत्यादी शब्दांबाबत माहिती घेणार आहोत. ही माहिती परिपूर्ण अशी आहे. पहिली संज्ञा समजावून घेऊयात. RCS. बघा, RCS म्हणजे रेग्युलर सिव्हिल सूट, म्हणजेच नियमित दिवाणी दावा. नियमित दिवाणी दावा म्हणजेच RCS आपण आपल्या मालकी हक्कासाठी, जाहीर ठरावासाठी इत्यादी कारणासाठी कोर्टात दाखल करत असतो. असा दावा आपण दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांचे कोर्टामध्ये दाखल करतो. परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की असा दावा तुम्ही कनिष्ठ स्तर कोर्टामध्ये त्याच वेळेस दाखल करू शकता ज्यावेळेस त्या दाव्याचे मूल्य 5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल. कारण येथे पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन म्हणजेच पैशाची स्थळ सीमेबाबत प्रश्न उद्भवतो. कोर्टाची ज्युरिस्डिक्शन काय असते, त्याचप्रमाणे कोणता दावा कोणत्या कोर्टामध्ये दाखल करायचा असतो याबाबतचा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे. वर आय बटनवर त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. ज्युरिस्डिक्शनबद्दलच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. आपण आता SCS म्हणजे स्पेशल सिव्हिल सूट म्हणजेच विशेष दिवाणी दावा याबद्दल माहिती घेऊयात. स्पेशल सिव्हिल सूट आपण 2 परिस्थितीमध्ये पाहतो. एक तर पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शनच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस एखादा RCS हा 5 लाखांपेक्षा जास्त मूल्याचा असतो त्यावेळेस आपण SCS दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोर्टामध्ये दाखल करत असतो. यामध्ये आणखीन एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे. SCS आणखी एका प्रकारामध्ये दाखल करावे लागते. ते म्हणजे समजा तुम्हाला एखादा दावा सरकार विरुद्ध किंवा सरकारी अधिकारी यांच्या विरुद्ध दाखल करायचा असेल किंवा एखादा दावा समाजाच्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी करायचा असेल तर तुम्ही तो दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयामध्ये स्पेशल सिव्हिल सूट म्हणजेच विशेष दिवाणी दावा म्हणून दाखल करता. त्यासाठीचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे भूसंपादनामध्ये आपणास कमी मोबदला मिळाल्यानंतर आपण भूसंपादन अधिकारी यांच्या विरुद्ध जो दावा कोर्टामध्ये दाखल करतो तो दावा या प्रकारचा असतो. आता आपण RCA आणि MCA म्हणजे काय असते ते पाहूयात. साधारणपणे एखाद्या अंतरिम अर्जाचा कोर्टातर्फे आदेश केला गेला किंवा एखाद्या दाव्याची डिक्री झाली की ज्या व्यक्तींविरुद्ध तो आदेश किंवा ती डिक्री झालेली आहे ती व्यक्ती वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करत असते. MCA आणि RCA हे दोन्हीही अपिलांचे प्रकार आहेत. एक एक करून माहिती घेऊयात. MCAचा फुल फॉर्म होतो मिसलेनियस सिव्हिल अपील. मराठीमध्ये यालाच आपण किरकोळ दिवाणी अपील असे देखील म्हणतो. साधारणपणे हे अपील इंटरलोक्युटरी अर्जाच्या ऑर्डर विरुद्ध केले जाते. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपण जे निशाणी 5च्या आदेशाविरुद्ध अपील करतो ते अपील. निशाणी म्हणजे काय असते, तसेच निशाणी 1 ते निशाणी 5 म्हणजे काय असते याबाबतचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे. निशाणीबाबतच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. RCA म्हणजेच रेग्युलर सिव्हिल अपील. हे अपील एखाद्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय झाल्यानंतर आपण वरिष्ठ कोर्टामध्ये दाखल करत असतो. RCAला मराठीमध्ये नियमित दिवाणी अपील असे म्हणतात, म्हणजेच रेग्युलर सिव्हिल अपील. समजून चालू आहे की तुमचा एक जाहीर ठरावासाठीचा दिवाणी दावा कोर्टाने नामंजूर केला तर आपण त्याच्या न्यायनिर्णयाविरुद्ध नियमित दिवाणी अपील करून दाद मागू शकतो. MCA असो किंवा RCA असो हे दोन्हीही आपण जिल्हा न्यायालयामध्येच दाखल करतो. त्याचबरोबर पेक्युनियरी ज्युरिस्डिक्शन पाहून उच्च न्यायालयामध्ये देखील हे अपील आपण दाखल करू शकतो. पुढचा शब्द आहे सिव्हिल MA आणि क्रिमिनल MA. सिव्हिल MAचा फुल फॉर्म सिव्हिल मिसलेनियस ॲप्लिकेशन असा होतो. याचा मराठीमध्ये अर्थ होतो किरकोळ दिवाणी अर्ज. ज्यावेळेस आपण कोर्टामध्ये एखादा दावा दाखल करतो आणि त्यामध्ये एखादा अर्ज देत असतो त्यावेळेस आपण त्या दाव्याचाच एक भाग समजतो. परंतु काही अर्ज असेही असतात की जो डायरेक्टली कोर्टासमोर आपणास दाखल करावा लागतो आणि त्यास आपण किरकोळ दिवाणी अर्ज असे म्हणतो. या अर्जाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे वारस अर्ज हे आहे. आपण ज्यावेळेस एखादा वारस अर्ज कोर्टासमोर दाखल करतो त्यावेळेस त्यास किरकोळ दिवाणी अर्ज किंवा सिव्हिल MA या कॅटेगरीमध्ये गणले जाते किंवा नोंदले देखील जाते अर्ज. आता क्रिमिनल MA बाबतीत थोडीशी माहिती घेऊयात. क्रिमिनल मिसलेनियस ॲप्लिकेशन आपण एखाद्या फौजदारी अर्जान्वये कोर्टासमोर मागणी मागण्यासाठी दाखल करावा लागतो. फौजदारी किरकोळ अर्जाचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटगीचा अर्ज.
आणखीन एक महत्त्वाचा शब्द आपण ऐकत असतो दरखास्त किंवा एक्झिक्युशन पिटिशन. दरखास्त हा दिवाणी प्रोसिडिंगमधील अविभाज्य असा घटक आहे. बघा, ज्यावेळेस एखाद्या दाव्याचा अंतिम न्यायनिर्णय होतो किंवा न्यायनिर्णय कोर्टातर्फे केला जातो, तो न्यायनिर्णय झाला म्हणजे वादीने दाव्यामध्ये मागितलेली मागणी फक्त मंजूर केली जाते आणि ही मंजूर केलेली मागणी मिळवण्यासाठी किंवा कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी आपण जी प्रोसिडिंग दाखल करतो त्यास दरखास्त असे म्हणतात. यास आपण RD असे देखील म्हणतो. RD म्हणजे रेग्युलर दरखास्त. या दरखास्तीमध्ये 2 पक्षकार असतात. त्यांना मराठीमध्ये वादी किंवा दरखास्तदार आणि विरुद्ध पक्षकारास प्रतिवादी किंवा ऋणको असे देखील म्हणले जाते. इंग्रजीमध्ये दरखास्तदारास DH म्हणजे डिक्री होल्डर म्हणले जाते आणि प्रतिवादीस JD म्हणजे जजमेंट डेटर असे म्हणले जाते. बेलीफ हा देखील एक शब्द किंवा एक अधिकारी आपण नेहमीच ऐकत असतो. एखाद्या दिवाणी दाव्याचे समन्स असेल, नोटीस असेल किंवा एखाद्या दरखास्तीचे नोटीस असेल, ते समोरील पार्टीस पोहोचणे कायद्याने गरजेचे असते आणि हे समन्स असेल किंवा हे नोटीस असेल संबंधित पक्षकारास पोहोचवण्याचे काम कोर्टातील एक अधिकारी करत असतात आणि यांनाच आपण बेलीफ असे म्हणतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोर्टामध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाच्या शब्दांची माहिती घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.